नमस्कार. आकर्षणाचा सिद्धांत किंवा ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा असं काहीतरी की मनात एक इच्छा धरायची आणि मग ती पूर्ण होण्याची वाट बघायची, बरोबर? पण आज आपण या कल्पनेच्या खूप खूप खोलवर जाणार आहोत. आजचा आपला आधार आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचं लिखाण, आणि त्यांनी या सिद्धांताकडे केवळ एक इच्छापूर्तीचं तंत्र म्हणून अजिबात पाहिलेलं नाहीये. आपला उद्देश आहे याच्या मुळाशी असलेला जो मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे तो समजून घेणं. म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, आपल्या सवयी या खरंच आपलं वास्तव कसं घडवतात. चला याचा शोध घेऊया. अगदी. कारण हा विषय ना जितका सोपा वाटतो तितकाच तो गैरसमजांनी भरलेला आहे. आणि विद्यानंद यांच्या लिखाणाची खासियतच हीच आहे की ते याला कोणतीही जादू किंवा गूढ शक्ती मानत नाहीत. त्यांचे एक वाक्य आहे, तुमच्या आत जे जग तुम्ही निर्माण करता तेच जग तुम्हाला बाहेर अनुभवायला मिळतं. नियम साधा आहे, पण तो काम कसा करतो हे समजून घेणं फार रंजक आहे. बरोबर. आणि याची सुरुवात होते विचारांपासून. विद्यानंद यांची एक कल्पना मला खूपच भावली. ते म्हणतात की प्रत्येक विचाराची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे कंपनं, अगदी रेडिओ स्टेशनसारखी. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो, म्हणजे आशा, उत्साह, आनंद, तेव्हा आपण एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर असतो. आणि मग काय होतं की त्याच फ्रिक्वेन्सीवरच्या गोष्टी, माणसं, संधी आपल्या आयुष्यात यायला लागतात. आणि हे फक्त तात्विक नाहीये. याचं एक व्यावहारिक उदाहरण बघूया का? समजा दोन व्यक्ती नोकरीच्या मुलाखतीला जात आहेत. दोघेही सारखेच हुशार. पण पहिला उमेदवार विचार करतोय, छे मला ही नोकरी मिळणारच नाही, माझी तयारी कमी आहे. म्हणजे त्याचे विचार भीती आणि शंकेच्या फ्रिक्वेन्सीवर आहेत. त्यामुळे काय होतं, नकळत त्याची देहबोली बदलते, आवाजातला आत्मविश्वास कमी होतो, तो प्रश्नांची उत्तरं अडखळत देतो. आणि दुसरा उमेदवार तो विचार करतोय, मी माझं सर्वोत्तम देणार आहे, बघू पुढे काय होतंय, ही संधी माझ्यासाठी चांगली आहे. तो आशा आणि आत्मविश्वासाच्या फ्रिक्वेन्सीवर आहे. त्यामुळे तो शांत असतो, आत्मविश्वासाने बोलतो आणि त्याचा प्रभाव मुलाखत घेणाऱ्यावर पडतोच. आता यात कोणतीही जादू नाहीये. पहिल्या उमेदवाराच्या विचारांनीच अशी परिस्थिती निर्माण केली जिथे त्याचा तो नकारात्मक विचार खरा ठरला. अगदी. यालाच विचारांचा फीडबॅक लूप म्हणतात. आपण जे विचार करतो ते आपल्या वागण्याला दिशा देतात. आपलं वागणं समोरच्याच्या प्रतिक्रियेला कारणीभूत ठरतं आणि ती प्रतिक्रिया आपल्या मूळ विचारालाच दुजोरा देते. म्हणजे माझं काही खरं नाही असं वाटणाऱ्या माणसाला जग तसंच दिसायला लागतं, कारण तो नकळतपणे तेच पुरावे गोळा करत राहतो. ठीक आहे, म्हणजे विचारांमध्ये प्रचंड ताकद आहे हे तर स्पष्ट झालं. पण इथेच मला एक प्रश्न पडतो, मग फक्त दिवसभर सगळं चांगलं होईल असं म्हणत बसणं ते पुरेसं आहे का? कारण अनेक लोक हे करून बघतात आणि म्हणतात की काहीच फरक पडत नाहीये. हां, आणि इथेच लोक सगळ्यात मोठी चूक करतात. ते विचारांवर इतकं लक्ष केंद्रित करतात की त्यामागच्या भावनेला पूर्णपणे विसरून जातात. विद्यानंद यांनी याला कोरडा विचार म्हटला आहे. म्हणजे ज्या विचाराला भावनेचं खतपाणी मिळालेलं नाही. तुम्ही वरवर म्हणताय की मी खूप आनंदी आहे, पण आतून तुम्हाला चिंता किंवा भीती वाटतेय. मग शरीर आणि मन ते कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवणार? त्या आतल्या भावनेवरच, नाही का? अगदी. विद्यानंद इथे एक जबरदस्त मुद्दा मांडतात. ते म्हणतात की बहुतेक लोक चुकीच्या बियांना पाणी घालत राहतात. कल्पना करा की तुमच्या मनात भीतीचं किंवा मी या लायकीचा नाही या विचाराचं बी आहे, पण तुम्ही वरवर आनंदी भावना दाखवण्याचा किंवा सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करत आहात. हे म्हणजे निवडुंगाच्या रोपाला गुलाबाचं सुगंधी पाणी देण्यासारखं आहे. मूळ विचार ते बी बदलल्याशिवाय भावनेचं पाणी योग्य ठिकाणी पोचणारच नाही. भावना या विचारांसाठी अँप्लिफायरचं काम करतात. जर विचार नकारात्मक असेल तर भावना त्याला अधिक शक्तिशाली बनवते, आणि विचार सकारात्मक असेल तर भावना त्याला वास्तवात आणण्याची ऊर्जा देते. वा, चुकीच्या बियांना पाणी घालणं ही कल्पनाच खूप प्रभावी आहे. म्हणजे फक्त विचार नाही, तर त्या विचारासोबत कोणती भावना जोडलेली आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे समजा मला एखादी गोष्ट हवी असेल, तर ती मिळाल्यावर जो आनंद होईल, जी कृतज्ञता वाटेल, ती भावना मी आत्ताच अनुभवायला हवी. हो, बरोबर. कारण आपला मेंदू खोटं आणि खरं यातला फरक करत नाही. जेव्हा आपण एखादी भावना तीव्रतेने अनुभवतो तेव्हा मेंदूला वाटतं की ते खरंच घडत आहे, आणि मग तो शरीराला आणि आपल्या वागण्याला तसे संकेत द्यायला लागतो. आपण अधिक संधींसाठी डोळे उघडे ठेवतो, आपण अधिक धाडसी निर्णय घेतो. भावना ही विचारांना मिळालेली एक प्रकारची संमती असते की हो, मला हेच हवं आहे आणि हे शक्य आहे.
ठीक आहे, म्हणजे विचार दिशा ठरवतात आणि भावना त्या दिशेने जाण्यासाठी इंधन पुरवतात, हे स्पष्ट झालं. पण मला अजून एक शंका येते. समजा माझ्या मनात सकारात्मक विचार आहेत, भावनाही तशाच आहेत, पण तरीही गोष्टी घडत नाहीत. माझ्या एका अगदी जवळच्या मित्रासोबत असं झालंय. तो खूप प्रयत्न करतो, पण खोलवर कुठेतरी त्याला स्वतःवरच विश्वास नाही. मग नक्की काय चुकतंय? तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलाय. विचार आणि भावना या इमारतीच्या भिंती आणि छत असतील तर विश्वास हा त्या इमारतीचा पाया आहे. आणि जर पायाच कच्चा असेल तर इमारत कोसळणारच. विश्वास म्हणजे काय? तर आपल्या अंतर्मनाने, आपल्या सबकॉन्शियस माइंडने स्वीकारलेली गोष्ट. आपण वरवर किती म्हणत असू की मी यशस्वी होणार, पण लहानपणापासून आपल्या मनावर कोरलं गेलं असेल की पैसे मिळवणं खूप अवघड आहे किंवा आपल्या नशिबात सुख नाही, तर आपला तो आतला आवाजच जास्त प्रभावी ठरणार. आणि हा आतला आवाज बदलणं तर सगळ्यात अवघड काम आहे. अवघड आहे पण अशक्य नाही. आणि इथेच सवयींची भूमिका येते. विद्यानंद याला गाडी चालवायला शिकण्याचं उदाहरण देतात. सुरुवातीला आपल्याला प्रत्येक गोष्ट क्लच, गिअर, आरसा जाणीवपूर्वक लक्ष देऊन करावी लागते. खूप प्रयत्न लागतात. पण काही महिन्यांच्या सरावाने काय होतं? ते सगळं आपोआप होतं. आपण विचारही करत नाही, ते आपल्या सवयीचा भाग बनतं. सकारात्मक विचार आपल्याला जाणीवपूर्वक, कष्टपूर्वक मनात आणावा लागतो. आपला जुना विश्वास त्याला विरोध करतो. पण जेव्हा आपण तोच विचार सातत्याने रोजच्या रोज करतो, त्या विचाराला दुजोरा देणारे छोटे पुरावे शोधतो, तेव्हा हळूहळू तो आपल्या अंतर्मनात रुजायला लागतो. आणि एकदा का एखादा विचार आपली सवय किंवा विश्वास बनला की तो आपला डिफॉल्ट सेटिंग बनतो. मग आपल्याला सकारात्मक राहण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आपण नेहमी लॉ ऑफ अट्रॅक्शनला कुठेतरी बाहेर शोधतो, पण हा तर पूर्णपणे आतला खेळ आहे. विचारांपासून भावनांपर्यंत आणि भावनांपासून विश्वासांपर्यंत. पण या लेखामधली एक गोष्ट वाचून मी खरंच थांबले. कोणती गोष्ट? कृतीबद्दलची. आपण नेहमी ऐकतो की हा सिद्धांत म्हणजे फक्त विचार करा आणि मिळवा, म्हणजे काही न करता गोष्टी आपोआप चालून येतील. पण विद्यानंद याच्या अगदी उलट सांगतात. त्यांच्या लिखाणात एक वाक्य ठळकपणे येतं, कृतीशिवाय परिणाम नाही. हे मला खूप अनपेक्षित वाटलं. आणि हाच या सिद्धांतावरचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. लोक याला निष्क्रियतेचा किंवा आळशीपणाचा परवाना समजतात. पण तसं अजिबात नाही. उलट, योग्य आंतरिक स्थिती साधल्यावर जी कृती घडते ती अधिक सहज आणि प्रभावी असते. याला प्रेरित कृती म्हणजे इन्स्पायर्ड ॲक्शन म्हणतात. प्रेरित कृती म्हणजे नक्की काय? यात दोन प्रकार आहेत. एक आहे संघर्षपूर्ण कृती म्हणजे फोर्स्ड ॲक्शन. म्हणजे जेव्हा आपला विश्वास नसतो, मनात भीती असते, पण आपण जबरदस्तीने काहीतरी करायला जातो. आपण खूप मेहनत करतो पण परिणाम मिळत नाहीत, कारण आपली ऊर्जा विभागलेली असते. या उलट, जेव्हा तुमचे विचार, भावना आणि विश्वास एका रेषेत असतात, तेव्हा तुम्हाला आतूनच योग्य कृती करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला अचानक एखादी कल्पना सुचते, एखाद्या योग्य व्यक्तीला फोन करावंसं वाटतं किंवा एखादी संधी दिसते जी आधी दिसली नव्हती. ही कृती सहज असते, त्यात संघर्ष नसतो. विचार दिशा देतात, भावना ऊर्जा देते, पण त्या ऊर्जेला प्रवाहित करण्याचं काम कृतीच करते. कृतीशिवाय सगळं काही फक्त डोक्यातच राहतं. म्हणजे ही एक साखळी आहे. विचार, भावना, विश्वास आणि कृती. एकही कडी निसटली तर चालणार नाही. आता हे सगळं एकत्र पाहिल्यावर मला असं वाटतंय की हा काहीतरी मिळवण्याचा फॉर्म्युला नाहीये, तर हे स्वतःला ओळखण्याचे एक साधन आहे, एक आरसा आहे. अगदी बरोबर. हा या चर्चेचा गाभा आहे. हा सिद्धांत तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यासाठी थांबा आणि आधी स्वतःच्या आत डोकावून पहा. आपल्या मनात दिवसभरात कोणते विचार जास्त येतात, आपण कोणत्या भावनांना खतपाणी घालतो, आपला छुपा विश्वास कोणता आहे जो आपल्याला मागे खेचतोय, याचं निरीक्षण करायला शिकणं हीच पहिली पायरी आहे. आणि मला वाटतं यातून एक खूप मोठी गोष्ट साध्य होते, ती म्हणजे जबाबदारीची जाणीव. आपण अनेकदा आपल्या अपयशासाठी नशिबाला, परिस्थितीला किंवा दुसऱ्या लोकांना दोष देतो. पण हा दृष्टिकोन आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तो आपल्याच हातात आहे. हो, पण तुम्ही जो मुद्दा मांडला तो महत्त्वाचा आहे. पण विद्यानंद त्यात अजून एक थर जोडतात. ते म्हणतात की जबाबदारीची जाणीव होणं हे मुक्तिदायक असण्यासोबतच सुरुवातीला भीतीदायकही असू शकतं. कारण अचानक आपल्या सगळ्या समस्यांचा खापर आपल्याच डोक्यावर फुटतं. माझ्याच विचारांमुळे हे घडलं ही जाणीव सुरुवातीला त्रासदायक असू शकते. पण एकदा का आपण ती स्वीकारली की मग खरी ताकद जाणवायला लागते.
कारण जर समस्येचं मूळ आपल्यात असेल तर त्यावरचा उपाय शोधण्याची शक्तीसुद्धा आपल्याच हातात आहे. हा दृष्टिकोन आपल्याला बळीच्या भूमिकेतून काढून निर्मात्याच्या भूमिकेत आणतो. वा, बळीच्या भूमिकेतून निर्मात्याच्या भूमिकेत. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. आकर्षणाचा सिद्धांत ही कोणतीही जादूची कांडी नाही, तर ते आपल्या आंतरिक जगाचं विज्ञान आहे. विचार हे नकाशासारखे आहेत जे आपल्याला दिशा दाखवतात. भावना त्या प्रवासासाठी लागणारं इंधन आहे. विश्वास हा त्या गाडीचा पाया किंवा चेसिस आहे, ज्याशिवाय गाडीच बनू शकत नाही. आणि कृती म्हणजे प्रत्यक्ष गाडी चालवणं. या चारही गोष्टी एकत्र आल्याशिवाय इच्छित स्थळी पोचणं शक्य नाही. आणि सगळ्यात मोठा संदेश हाच की आपल्या आयुष्यातला कोणताही खरा बदल हा नेहमी आतून बाहेरच्या दिशेने होतो, बाहेरून आत नाही. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो. आज ह्या क्षणी जर आपण आपल्या मनाच्या रेडिओ स्टेशनचं ट्युनिंग तपासलं तर ते कोणत्या फ्रिक्वेन्सीवर लावलेलं आहे? ते भीती, चिंता आणि तक्रारीच्या गाण्यांवर आहे की आशा, कृतज्ञता आणि उत्साहाच्या संगीतावर? कारण आपण जे काही ऐकत आहोत तेच आपल्या जीवनाचं पार्श्वसंगीत बनणार आहे.